नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्मबल द रिव्हॉल्युशन या आपल्या एका नवीन यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। बघा, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की जी काही अग्निपथ ही जी काही भरती आहे, या अग्निपथ भरतीच्या माध्यमातून नेव्ही असेल, एअरफोर्स असेल किंवा आर्मी असेल, याच्यातून वेगवेगळ्या भरती निघालेल्या आहेत, बरोबर आहे। आता याच्यातील एअरफोर्स संदर्भातील जो माहितीचा व्हिडिओ आहे तो ऑलरेडी आपण याच्यावर अपलोड केलेला आहे। आता आपण याच्या पुढे नेव्हीची जी काही आहे, नेव्हीचा जो काही सिलेबस आहे, नेव्ही एमआरचा जो काही सिलेबस आहे तो पहिल्यांदा आपण एक्सप्लेन करणार आहे। त्याच्या अगोदर एक लक्षात ठेवा, ह्या आपल्या चॅनेलवर जी काही आता दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिल्ली पोलीसच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत त्याचं जे संपूर्ण हे आहे, त्याचे जे संपूर्ण लेक्चर्स आहेत किंवा म्हणजे स्टाफ सिलेक्शन संदर्भातल्या, ठीक आहे, त्यानंतर तुमचे जे अग्निपथ योजनेखाली जे काही सगळं आहे, ठीक आहे, या संदर्भातले लेक्चर्स असतील किंवा रेल्वे भरती असेल, रेल्वेच्या संदर्भातली भरती असेल, लेक्चर्स असतील, हे सर्व लेक्चर्स तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, हिंदी प्लस मराठी या दोन लँग्वेजच्या माध्यमातून, ठीक आहे। आता जरा बघा, आपण महत्त्वाची गोष्ट हे बघतोय ते म्हणजे नेव्ही एमआरचा नेमका सिलेबस काय आहे, नेव्ही एमआर एक्झाम पॅटर्न काय आहे, सिलेबस कशा पद्धतीने आहे। आता नेव्ही एमआरचा जर विचार केला तर त्याची जी सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे, म्हणजे कशा पद्धतीने सिलेक्शन होणार आहे नेव्हीमध्ये तुमचं एमआर थ्रू, ठीक आहे, सिलेक्शन प्रोसिजर काय असणार आहे। फर्स्ट पहिल्यांदा होणार आहे तुमची रिटन एक्झामिनेशन, म्हणजे काय, लिखित परीक्षा होणार आहे। फर्स्ट होणार आहे रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर तुमची रिटन एक्झामिनेशन मध्ये तुम्ही ज्या वेळेला पास व्हाल त्या रिटन एक्झामिनेशन नंतर असेल फिजिकल फिटनेस टेस्ट, म्हणजे PFT, लक्षात ठेवा, फिजिकल फिटनेस टेस्ट होऊन जाईल। त्यानंतर तिसरी स्टेज असणार आहे मेडिकल एक्झामिनेशन, मेडिकल एक्झामिनेशन होईल आणि सिलेक्ट असाल तुम्ही, लक्षात ठेवा, मेडिकल एक्झामिनेशन। ह्या तीन स्टेजच्या माध्यमातून तुमची ही सिलेक्शन प्रोसिजर पूर्ण होऊन जाईल। आता आपण इथून पुढे जर बघूया तो म्हणजे जी काही पहिल्यांदा रिटन एक्झामिनेशन होणार आहे त्या रिटन एक्झामिनेशनची नेमकी जी काही पॅटर्न असणार आहे, एक्झाम पॅटर्न असणार आहे, तो नेमका कसा असणार आहे, कशा पद्धतीची परीक्षा घेतली जाणार आहे हे आपण बघूया। बघा, जी फर्स्ट स्टेप असणार आहे रिटन एक्झामिनेशन, ज्याच्यामध्ये बघा मी पहिल्यांदा हे करतोय परीक्षा प्रकार म्हणजे काय, कोणत्या प्रकारची नेमकी परीक्षा होत असते ते। दुसरा असेल क्वेश्चन, एकूण किती प्रश्न असतील परीक्षेसाठी, क्वेश्चन्स किती असतील। त्यानंतर बघा सब्जेक्ट्स कोणते कोणते असतील, कोणते कोणते महत्त्वाचे विषय असतील या परीक्षेसाठी, सब्जेक्ट्स कोणते कोणते असतील। त्यानंतर एकूण वेळ किती असेल, टाइम किती असेल ह्या परीक्षेसाठीचा। आणि त्यानंतर महत्त्वाचा घटक असेल तो म्हणजे लँग्वेज ऑफ द एक्झाम, एक्झाम कोणत्या लँग्वेज मध्ये होईल, कोणतं भाषेचं माध्यम कोणतं आहे, भाषा कोणती असेल, लँग्वेज ऑफ द एक्झाम, एक्झामची लँग्वेज काय असेल। आता जरा बघा, सर्वसाधारणपणे परीक्षा जी असेल ती कॉम्प्युटर बेस्ड ऑब्जेक्टिव्ह टाईप असेल, कॉम्प्युटर बेस्ड असेल म्हणजे ऑनलाईन टाईपची एक्झाम घेतली जाईल तुमच्याकडनं, ऑनलाईन टाईप एक्झाम असेल, कॉम्प्युटर बेस्ड, ओके। त्यानंतर एकूण जर प्रश्न म्हणाल, एकूण प्रश्न तर ते असतील 50 प्रश्न पडतील, एकूण 50 क्वेश्चन्स असतील आणि लक्षात ठेवा 50 मार्क्स असतील, 50 क्वेश्चन्स असतील, 50 मार्क्स असतील। विषय जर बघाल, महत्त्वाचे विषय कुठले कुठले आहेत, पहिला असेल विषय सामान्य विज्ञान, महत्त्वाचा विषय आहे तो सामान्य विज्ञान असेल। सेकंड, दुसरा जो सब्जेक्ट असेल तो असेल गणित, ओके। आणि त्यानंतर तिसरा जो सब्जेक्ट असेल तो असेल सामान्य ज्ञान, म्हणजे GK सामान्य ज्ञान। ह्या तिन्ही गोष्टींची लेक्चर सिरीज आपण इथं प्रोव्हाइड करणार आहे, लक्षात ठेवा। एकूण जो वेळ असणार आहे या एक्झामसाठी तो आपल्याला मिळणार आहे 30 मिनिट्स, 30 मिनिटं वेळ मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे परीक्षा होणार आहे त्या परीक्षेची लँग्वेज असणार आहे हिंदी अँड इंग्लिश, ह्या दोन लँग्वेज मध्ये ही परीक्षा होऊन जाईल, लक्षात ठेवा। इट इज अ व्हेरी मच इम्पॉर्टंट, ओके। एक तर ऑनलाईन टाईपची एक्झाम आहे
तुम्हाला 50 प्रश्न असतील, 50 क्वेश्चन्स असतील, 50 मार्क्स असतील, सामान्य विज्ञान, गणित आणि सामान्य ज्ञान असे 3 विषय असतील, 30 मिनिटाचा वेळ मिळेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे लँग्वेज ऑफ द एक्झाम किती असेल, हिंदी किंवा इंग्लिश. ठीक आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही बरोबर आहे परीक्षा देणार आहे, बरोबर आहे 50 क्वेश्चन्सची 50 मार्क्सची, पण निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. आता निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे लक्षात ठेवा, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. निगेटिव्ह मार्किंग असेल 1/4 म्हणजे 0.25. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय, याचा अर्थ एकच आहे, तुमचा एखादा प्रश्न चुकला तर तो मार्क्स तर जाणारच, म्हणजे 1 मार्क मिळणार होता तो तर गेलाच, पण त्याच्याबरोबर अजून किती मार्क गेला 0.25. म्हणजे एकूण तुम्ही लॉस किती केला एका वेळेला 1.25 लॉस केलं. लक्षात ठेवायचं, कारण तो तर प्रश्न गेलाच, पण ऍज अ पेनाल्टी म्हणून तुमच्यावर दंड म्हणून 25 लक्षात ना 0.25 एवढे मार्क्स कट आउट केले. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके. आता जरा बघा पहिल्यांदा नेव्ही एमआरचा जो सायन्स आहे ना, तो सायन्सचा सर्वसाधारण सिलेबस बघूया आपण. काय आहे सायन्सच्या सिलेबसमध्ये जो दिलेला आहे तो, बरं का, बघा नेचर ऑफ मॅटर आहे, त्यानंतर युनिवर्स, प्लॅनेट अँड सन. युनिवर्स असेल म्हणजे त्याच्यामध्ये पृथ्वी असेल, सूर्य असेल, याच्या संदर्भातली माहिती असेल. इलेक्ट्रिसिटी अँड इट्स ऍप्लिकेशन म्हणजे विद्युत धारा वगैरे जे आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन यूज कुठं कुठं होतात, म्हणजे त्याचा मॅग्नेटिक इफेक्ट असेल, बरोबर आहे की नाही, ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर फोर्स अँड ग्रॅव्हिटेशन, फोर्स म्हणजे बल आणि ग्रॅव्हिटेशन गुरुत्वाकर्षण ह्याच्या संदर्भात माहिती बघायची आहे. न्यूटन्स लॉ ऑफ मोशन बघायचे आहेत आपल्याला, न्यूटनच्या गतीचे नियम असतील. पुढं वर्क अँड एनर्जी, ओके, अँड पॉवर, सर्व गोष्टी लक्षात ठेवा. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत आपण 10th अप टू द 10th शिकलेलो आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर असेल हीट, टेम्परेचर असेल, मेटल्स अँड नॉन मेटल्स असतील, कार्बन अँड इट्स कंपाऊंड्स असतील, ओके, त्याच्या कार्बनचे कंपाऊंड्स असतील, कार्बन म्हणजे काय ते बघायचं आहे आपल्याला. मेजरमेंट इन सायन्स, सायन्समध्ये मेजरमेंट नेमकी कशी होते, युनिट्स अँड मेजरमेंट टॉपिक आहे ना आपला, तोच टॉपिक आहे, तर लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर साऊंड अँड वेव्ह मोशन असेल, बघायचं आहे साऊंड अँड वेव्ह मोशन. ॲटॉमिक स्ट्रक्चर नेमकं काय असतं, उदाहरणामध्ये माहिती आहे आपल्याला. ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये बाबा मध्ये प्रोटॉन्स असतात, न्यूट्रॉन्स असतात, बाहेर फिरणारे कोण असतात, इलेक्ट्रॉन असतात. मग ते नेमकं कसा शोध लागला, काय लागलं, काय आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, थोडीशी वेगळी माहिती बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. आणि अप टू द 10th 10वी पर्यंत आपण काही वेळेला थेरॉटिकल अभ्यास केला, बरोबर आहे की नाही, थेरॉटिकल आपण अभ्यास करतो. पण ह्या ज्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षा कशा आहेत आपल्यासाठी जराशी वेगळी परीक्षा असेल, इन द सेन्स जराशी वेगळी असेल म्हणजे काय असेल, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असेल. ओके. तुम्हाला पर्टिक्युलरली अभ्यास करायला पाहिजे, व्यवस्थित अभ्यास करायला पाहिजे. आणि डिसीजेस अँड न्यूट्रिशन हा एक बायोलॉजीचा टॉपिक आहे, बरोबर आहे ना. आरोग्याशी संदर्भात किंवा पोषण आहाराशी संदर्भात, म्हणजे तुमचं अन्न तुम्ही जे घेताय त्या अन्नातून आपल्याला काय काय भेटतं, कोणती पोषण तत्व भेटतात, ह्या सर्व गोष्टी आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टी या सर्व ह्याच्यातून बघायच्या आहेत. ओके. ठीक आहे. आता जरा बघा मॅथमॅटिक्सचा जर सर्वसाधारण सिलेबस असेल, पण हा मॅथमॅटिक्सचा सिलेबस सांगण्याच्या अगोदर मी सांगतो, हा जो सर्व सिलेबस आहे हा संपूर्ण सिलेबस आपण इथं कव्हर करून घेणार आहे. ईच अँड एव्हरी पॉईंट याच्यातला जो आहे तुम्हाला जो दिसतोय तो प्रत्येक पॉईंट आपण कव्हर करून घेणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा काय आहे मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन. फर्स्ट पॉईंट इज मॅथमॅटिकल सिम्प्लिफिकेशन. प्रत्येक पॉईंट बघणार आहे, फक्त आता सिलेबस लक्षात ठेवा. रेशो अँड प्रपोर्शन, गुणोत्तर व प्रमाण जे असतं ते, त्यानंतर अल्जेब्रिक आयडेंटिटीज असतील, त्यानंतर लिनियर इक्वेशन्स असतील, एकचल समीकरणे असतील, पॉलिनॉमियल्स असतील, म्हणजे बहुपदी वगैरे पॉलिनॉमियल्स असतील, सायमल्टेनियस इक्वेशन्स असतील, बेसिक ट्रिग्नॉमेट्री घेणार आहे, त्रिकोणमिती सुद्धा आपल्याला असणार आहे. त्यानंतर सिंपल मेन्सुरेशन असेल, सिंपल मेन्सुरेशन, जिओमेट्री असेल, भूमिती असेल, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, अवरेज फाइंड आउट करायचा असेल, मीडियन किंवा मोड म्हणजे स्टॅटिस्टिक सुद्धा थोडंफार इथं आपल्याला असणार आहे. त्याचबरोबर इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट असेल, कंपाऊंड इंटरेस्ट असेल. ठीक आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस असेल, नफा तोटा, पर्सेंटेज असेल, शेकडेवारी असेल, त्याचबरोबर वर्क टाइम, स्पीड अँड डिस्टन्स. हे महत्त्वाचे टॉपिक्स आपल्याला या मॅथमॅटिक्समध्ये दिसतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यातले कित्येक टॉपिक असे आहेत आपण ज्या वेळेला बघतो, जर काही विद्यार्थी अग्निवीर म्हणजे अग्निपथ योजनेच्या अंतर्गत तुम्ही जर का आर्मीचा अभ्यास करत असाल, एअरफोर्सचा अभ्यास करत असाल आणि नेव्हीचा अभ्यास करत असाल, म्हणजे तिन्ही ह्याचा अभ्यास करत असाल, तरी सुद्धा तुम्हाला याच्यातला कित्येक सिलेबस, मॅक्झिमम मॅथ्सचा सिलेबस वगैरे बघितला किंवा GK-GSचा सिलेबस बघितला, सगळा सिलेबस सारखा आहे. फक्त काही बाबतीत ॲडव्हान्स जे काही मॅथमॅटिक्स
आपण बघतो म्हणजे एअरफोर्स सारख्या एक्झामला ते ॲडव्हान्स मॅथमॅटिक्स जर सोडलं तर बाकी जो सिलेबस आहे आणि इंग्लिश ग्रामरचा भाग सोडला तर बाकी सिलेबस हा सेम असणार आहे. आणि एक लक्षात ठेवा, ह्या प्रत्येक एक्झामसाठी लागणारा जो काही सिलेबस असणार आहे तो आपण या माध्यमातून इथं या ऑनलाईनच्या मोडच्या माध्यमातून आपण मराठी तसेच हिंदी ह्या दोन्ही मोडच्या वापरातून आपण तो पूर्ण करणार आहे. ठीक आहे. आता बघा, त्यानंतर जनरल अवेअरनेसचा जर विचार केला तर जनरल अवेअरनेससाठी एक लक्षात ठेवा, जिओग्राफी असेल, नॉर्मल जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, ओके, पॉलिटीचे काही क्वेश्चन्स असतील, असे क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. एक लक्षात ठेवा, आपली जी एक लेक्चर सिरीज आहे, जे विद्यार्थी कोणतीही एक्झाम देऊन देत, आर्मीची एक्झाम देऊ देत, ठीक आहे, एअरफोर्सची एक्झाम देऊन देत, कोणतेही सांगतोय मी, एअरफोर्सची असो, नेव्हीची एक्झाम असो, किंवा जे विद्यार्थी स्टाफ सिलेक्शन कमिशनची एक्झाम देणारे असतात, किंवा काही विद्यार्थी रेल्वेची एक्झाम देणारे असोत, ह्या सर्वांच्यासाठी किंवा अदर काही एक्झाम सेंट्रल एक्झाम देणारे असोत, ह्या सर्वांच्यासाठी बेसिकली एक जे पुस्तक, बेसिक पुस्तक म्हणतोय मी, GK/GS साठी, सामान्य ज्ञानासाठी वापरलं जातं ते लुसेंट. ओके, लुसेंट हे पुस्तक वापरलं जातं, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. हे लुसेंट हे पुस्तक इंग्लिशमध्ये पण अवेलेबल आहे आणि हिंदीमध्ये पण आपल्याला अवेलेबल आहे. इतर रिजनल लँग्वेजमध्ये हे पुस्तक अवेलेबल नाही आहे. पण काही वेळेला आपण असं बघतोय की काही विद्यार्थ्यांना याचा अभ्यास करत असताना काही अडचणींना सामोरं जावं लागते आणि त्याच्यासाठी त्याला सिम्प्लिफाईड करण्यासाठी त्याचे सर्वच्या सर्व क्वेश्चन जे आहेत ते कव्हर करण्यासाठी आपण त्याची लेक्चर सिरीज स्टार्ट केलेली आहे, सुरू केलेली आहे. आणि त्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला काय करा, कनेक्ट राहा, जेणेकरून आपण हा सर्व सिलेबस सामान्य ज्ञानचा असो, मग मॅथमॅटिक्सचा असो किंवा तुमच्या अदर एक्झामचा असो, हा संपूर्णपणे सेंट्रल एक्झाम, लक्षात ठेवा, जे मराठी विद्यार्थी सेंट्रल एक्झाम्स देणार आहेत, सेंट्रल एक्झाम म्हणतोय मी, म्हणजे उदाहरणामध्ये स्टाफ सिलेक्शन कमिशन, बऱ्याच एक्झाम, त्यांच्यासाठी स्पेशली हे चॅनल आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके.